नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पाण्यासाठी पळसपे ग्रामपंचायतीवर धडकला जन आक्रोश मोर्चा। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईला कंटाळून आज पळसपे ग्रामस्थ आणि संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर जन आक्रोश मोर्चा काढला। पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला वेढा घातला। आंदोलक महिलांनी ग्रामपंचायतीच्या दारात घोषणा देऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला। पळसपे गावात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। 5-5 दिवस नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे। ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये 4-4 दिवस येत नाहीत। ग्रामसेवक फोन घेत नाहीत, प्रशासक लक्ष देत नाहीत। ग्रामपंचायत कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेवटी गावकऱ्यांचा संयम सुटला आणि आज ग्रामपंचायत ऑफिस समोर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। आम्ही दरमहा पाणीपट्टी वेळेवर भरतो, मग आम्हाला पाण्यासाठी वणवण का करावी लागते? प्रशासनाला आम्हाला पाणी न मिळाल्याने जो त्रास होतो त्याच्याशी काही देणे घेणे नाही, असा संतप्त सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला। मोर्चातील मुख्य मागण्या: गावात दररोज किंवा दिवसाआड पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा। पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्यात यावी। अनधिकृत नळ जोडण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। पाणी मिळेपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात यावा। ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलकांची भेट घेतली। तांत्रिक बिघाड आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे असे सांगितले। पुढील 2 दिवसात गावातील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिलेल्या मुदतीत पाणी न मिळाल्यास पंचायत समितीवर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या मोर्चामध्ये गावातील माजी उपसरपंच मोहन गवंडी, माजी सरपंच रघुनाथ गवंडी, माजी उपसरपंच बंडू चौधरी, अनिल महालकर, बापू भगत, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल। नमस्कार। या ठिकाणी आज पळसपे ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी सगळे जमा झाले, कारण जवळजवळ या गावामध्ये MIDCचं कनेक्शन आहे, परंतु 5 दिवस झाले परंतु प्रत्येकाला पाणी मिळालेलं नाही। तर आम्ही ज्यावेळी आत्ता आमचे काही कॉन्टॅक्ट वगैरे असतील आणि चेक करायला गेले त्यावेळी तिथं वाल दुसरीकडे सोडलेले दिसले। याचा अर्थ असा आहे का टाकीमध्ये पाणी न सोडता तो दुसऱ्याला पाणी दिला जातोय, तर हा पाणी कुणाच्या सांगण्यावरून दिला जातोय। हा या ठिकाणी मी ग्रामसेवक तसेच आपले जे प्रशासक आहेत यांना मी फोन केले, पण त्यांनी काही फोन उचलले नाही। म्हणजे त्यांना अगोदरच माहिती गेलेली दिसते। याचा अर्थ या पळसपे ग्रामपंचायत आता ही स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून आता त्यांना काही पुरस्कार वगैरे देण्यासाठी गेलेली, परंतु या अशा पद्धतीने आणि गावात जर तुम्ही फिरले तर घनकचरा वगैरे भरपूर पडलेला आहे आणि अशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा गंभीर असताना आज पाऊस भरपूर पडतोय आणि खऱ्या अर्थाने इथली लोक नळाचं पाणी न आल्यामुळे जो पागोळ्याचं पाणी येतोय त्या पाण्यावर आज 5 दिवसची लोक पाणी भरत आहेत। तर प्रशासनाला जाग कधी येणार आहे? कारण ॲक्च्युली पाणी MIDCकडनं भरपूर आहे, परंतु या लोकांनी जाणून बुजून पाणी कुणाला तरी दुसरीकडं त्याचं डायव्हर्शन केलेलं आहे। ज्या मेन टाकीमध्ये पाणी यायला पाहिजे आणि तिथून शिफ्टिंग होऊन वरती प्रत्येकाला जायला पाहिजे, तर तसं होत नाही। तर याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे तुमचं? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? आज ग्रामपंचायत आता याच्यावर त्याच्यावर उत्तर द्यायला कोणच नाहीये। आज तिथं ग्रामसेवक नाही, तिथं कर्मचारी आहेत, कर्मचारी याच्यावर काय उत्तर देणार? प्रशासकीय अधिकाऱ्याला तुम्ही माहिती दिली? प्रशासकीय अधिकाऱ्याला माहिती दिली का? प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन केला, परंतु त्यांचे फोन आउट ऑफ सर्व्हिस आहेत किंवा फोन उचलत नाहीयेत। कोणी पण प्रशासकाला पण माहिती दिली, याच्या आधी पण दिलेली आहे आणि आता ग्रामसेवकाला फोन केला, पण ग्रामसेवक पण फोन उचलत नाहीये। हां, तशीच आता काही आमच्या इथं गावाचे सहकारी सांगतात का वरची जी टाकी आहे जी पाणी गावाला जातोय त्या ठिकाणी सुद्धा टाकी क्लीन केलेली नाही, अस्वच्छ आहे। हे पण ते प्रशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा अद्याप ते पाणी
साफ केले, टाकी साफ केलेली नाही तर उद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने आता याच्या पुढे आम्ही आज जर हे आम्हाला याच्यावर निर्णय मिळाला नाही तर सोमवारी आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू. ठीक आहे. या ठिकाणी दोन पंप आहेत, म्हणजे स्टँड बाय एक पंप जर बंद झाला तर दुसरा तो चालू करून तो वरच्या टाकीत पाणी शिफ्ट केला जातो. अशी सिस्टीम असताना सुद्धा लाईट गेल्यानंतर त्यासाठी जनरेटर सिस्टीम आहे, परंतु यावेळी इथं आता असं होतंय का एक पंप बंद झाला जळला तर तो दुसरा जळेपर्यंत वाट बघतात. दोन्ही जळल्यानंतर पाणी वरती चढणार कसा काय.